तर मित्रांनो आपल्याला जाणे होता डोंगरगड, तर म्हणून आपण पोहोचलो रेल्वे स्टेशनवर. डोंगरगडकडे आल्यावर ना माताजीच्या दर्शन घेण्यासाठी तर तुम्हाला तो तिकडे दिसत असेल पुरा पहाड, त्याची आपल्याला चंगणी आहे. इकडं तुम्ही भीड पाहू शकता, एवढी जास्त भीड आहे इथे. पुरी आम्ही आलो डोंगरगडच्या मेन गेट म्हणजे ते मेन गेट बघू शकता तुम्ही. मित्रांनो येथे हव्याची पण सुविधा आहे, तर तुम्ही हा पंखा पाहू शकता. बिलकुल जोरदार असा पंखा आहे तिथे घुमत, तेवढा मोठासा असा पंखा आहे नाही का. बडी आहे अशी व्यवस्था पाहिजे कोटी कोटी नाही का, म्हणजे जास्त पंख्यांची आवश्यकता नसेल. मित्रांनो पहिल्या पायरीवर आलेला आता हे तुम्ही नंबर बघू शकता. आता हे नंबर 1000पर्यंत आहेत मित्रांनो. तर चला मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपल्याला अजून 900 पायऱ्या चढण्या आहे मित्रांनो. मंदिरात काही असा छानसा व्ह्यू दिसतो, बघू शकता तुम्ही. हे इकडं दुकान. तर मित्रांनो फायनली आता रस्ता कंप्लीट झालेला आहे. महाबळेश्वरीच्या शिड्यांच्या 500 शिड्या कंप्लीट झाल्या आहेत मित्रांनो. शिवजीचं मंदिर आलेलं आहे, तर तुम्ही शिवजीचं मंदिर बघू शकता. शिवजीचं मंदिर. तर मित्रांनो असं शिवजीचं मंदिर होता मित्रांनो. तुम्ही व्ह्यू पाहू शकता. आपल्याला त्यावाल्या चोटीवर जाणे आहे वर्त मंदिरमध्ये. तर मित्रांनो येथील लेडीज आणि जेंट्स वेगळे करण्यात आले आहेत. तर शिड्या झाल्या आहेत आता 800 शिड्या झाल्या आहेत मित्रांनो. आपल्या तुम्ही व्ह्यू पाहू शकता. असा CCTV कॅमेरा पण उपलब्ध आहेत मित्रांनो. आता आपण चाललो इकडं. तर मित्रांनो बहुत जोरदार नजारा आहे मित्रांनो. आता वाजतो पब्लिक बघा मित्रांनो. पब्लिक का असा जोरदार असा माहोल आहे मित्रांनो. इथे पुरा मंदिरभर असे पब्लिक जमा झालेली आहे मित्रांनो. खास असा बढिया नजारा आहे मित्रांनो. खरं म्हणजे फायनली. धन्यवाद गाईज, बाय बाय.